Once again, welcome. Hi everyone. Today's motivational quote is any fool can criticize, condemn and complain and most fools do. म्हणजे की खूप मूर्ख माणसांना टीका करू शकतात तुम्हाला आणि खूप माणसं करत पण असतात बरं का. शंका करतात तुमच्यावर, टीका करत असतात. ओके, ते तू करू शकत नाहीस म्हणतात आणि खूप माणसं करत असतात. आपल्याला फक्त त्याला इग्नोर करावं लागत असते. ओके, आता हे मी जे दररोज वाक्य सांगत असतो ते फक्त एक रिमाइंडर असतं, कारण मी मनामध्ये ठेवतो तुम्ही दररोज प्रॅक्टिस करत असता. ओके, दररोज जो मी होमवर्क देत असतो ती प्रॅक्टिस करत असता आणि जेव्हा प्रॅक्टिस करणे असते, जेव्हा वाक्य म्हणत असता, जेव्हा हा सराव करता, तेव्हा दुसरे टीका करतातच असं करू नको म्हणून. आणि मग जर तुम्ही केला असाल तर दुसरे करणार 100%. मग तसं केल्यानंतर जो आत्मविश्वास आपला असतो तो कमी होतो. त्याच्यामुळे हे दररोज मी मोटिवेशन कोट सांगतो, ज्यामुळे की जो कमी होणारा आत्मविश्वास आहे तो व्हावा. आणि त्यामुळे ओके, एक सेकंद मला बघू द्या, तुम्हाला स्क्रीन दिसत आहे का? ओके, यू आर एबल टू सी इट नाव. आता बघा, दुसरी गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, हे जेव्हा पण तुम्ही प्रॅक्टिस करता त्यावेळेस मला हे म्हणायचंय की लिहिणे आणि वाचण्याशिवाय जास्तीत जास्त बोलण्यावर भर देत जा. हे वाक्य पण म्हणण्याच्या वेळी एकदा व्हॉट्सअपवर लिहायचं हे वाक्य आणि म्हणायचं, एनी फूल कॅन क्रिटिसाइज, कंडेम अँड कंप्लेन अँड मोस्ट फूल्स डू, या प्रकारे म्हणायचं. ओके, आता पॅसिव्ह सेंटेन्स आपले सुरू आहे. पॅसिव्ह सेंटेन्स मध्ये मॉडेल ॲक्झरी कसा यूज करायचा त्याबद्दल अभ्यास आहे, हो की नाही? मग पॅसिव्ह सेंटेन्स म्हणजे कसे वाक्य? तर पॅसिव्ह सेंटेन्स म्हणजे असे वाक्य ज्यामध्ये सब्जेक्टवर क्रिया होत असते. कोणावर? सब्जेक्टवर. म्हणजे त्या पॅसिव्ह सेंटेन्सचा जो सब्जेक्ट असतो त्याच्यावर क्रिया होत असते. ओके, आणि त्यामध्ये मग मॉडेल ॲक्झरी यूज करायचे. किती आहेत? 8 मॉडेल ॲक्झरी आहेत. कोणाला पाठ आहेत? हे 8 मॉडेल ॲक्झरी कोणाला पाठ आहेत? शालिनी म्हणा बरं. एक सेकंड, म्हणून दाखवा पूर्ण 8 मॉडेल ॲक्झरी. आवाज येत नाही, थांबा एक सेकंड. हा, आता म्हणा. Good morning everyone. My name is Shalini. Model auxiliary. Can, could, may, might, must, should, would, ought to. करेक्ट. हेच 8 मॉडेल ॲक्झरी आहेत बघा. या प्रकारे आहेत. बोटांवर म्हणायचे कॅन, कुड, मे, माइट, नंतर मस्ट. सर्वांना मस्ट असते, हो की नाही? याच्यावर पाठ होते, असं पाठ करायचं. नंतर शुड, वुड, आउट टू. ओके, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, शुड, वुड, आउट टू. सोपं आहे की नाही? या प्रकारचे हे 8 मॉडेल ॲक्झरी आहेत. ओके, आता यांच्या मदतीने वाक्य बनवायचे. आता कालचे वाक्य तर तुम्हाला पाठ झालेले आहेत. आजचे नवीन वाक्य आहेत कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, शुड, वुड, आउट टू यांचाच यूज करायचा आहे. फक्त स्ट्रक्चर जरासं बदललेलं आहे, जे की आहे हॅव बीन आस्क्ड. आय सेम, हॅव बीन आस्क्ड सर्वांमध्ये सेम. बदलले काय? आय कॅन हॅव बीन आस्क्ड. ओके, आय कॅन बी आस्क्ड पहिलेच वाक्य होतं. बी आस्क्ड आणि आय हे सेम होतं. कॅन आणि मॉडेल व बदलायचा. असे 8 वाक्य बनले होते. I can be asked, I could be asked, I may be asked, I might be asked, I must be asked, I should be asked, I would be asked, I ought to be asked. आता काय करायचं आहे? आता आय कॅन हॅव बीन आस्क्डच्या मदतीने बनवायचे. कशी वाक्य बनणार? आय कॅन हॅव बीन आस्क्ड, आय कुड हॅव बीन आस्क्ड, आय मे हॅव बीन आस्क्ड, आय माइट हॅव बीन आस्क्ड, आय मस्ट हॅव बीन आस्क्ड, आय शुड हॅव बीन आस्क्ड, आय वुड हॅव बीन आस्क्ड, आय ought to have been asked. ओके, या प्रकारे वाक्य बनवायचे. आता मग बघा की काय असते माहिती आहे का, हे सर्व जर 8 वाक्य तुम्हाला पहिल्यांदा इंग्रजीतून पाठ करायला सोपं जाणार, यांचा मराठीतून अर्थ पाठ करायला अवघड जाणार. ओके, मला माहित आहे, कारण मी पण पाठ केलेले आहेत. ठीक आहे, हे वाक्य मी पहिल्यांदा पाठ करत होतो बार बार म्हणून, आणि सोपे आहे ना पद्धत,
फक्त मॉडेल जरी पाठ असले पाहिजे, सराव किती करतात यावर डिपेंड असते. बार बार सराव करायचा. आय कॅन हॅव बीन आस्क्ड, आय कुड हॅव बीन आस्क्ड, आय मे हॅव बीन आस्क्ड, आय कॅन हॅव बीन आस्क्ड, आय कुड हॅव बीन आस्क्ड, आय मे हॅव बीन आस्क्ड, असं बार बार म्हणून सराव करायचा. पण मराठीचं पाठ करायला अवघड जात होते, कधी कन्फ्युजन होत होतं, कधी एकाच पाठ व्हायचं नाही, कोणतं तरी एक असायचं. ओके, शूड नाहीतर वूड, हे एकच कोणती तरी गोष्ट असते, त्याचं पाठ होत नाही. मग ते पाठ करायचं, नंतर 2-3 दिवसानं पुन्हा विसरून जाते, पुन्हा पाठ करायचं, पुन्हा विसरून जाते. मग याचा पुन्हा सराव करायचा. पण हार मानायची नाही. ओके, असं काय नाही की तुम्हीच एकच आहात, नाहीतर तुम्हालाच नवीन आहे, तसं नाही. सगळ्यांना ते तसं पाठ होते, नाहीतर पाठ होत नसते, अडचण येते. त्यावेळी मला पण अडचण आली होती. ओके, तुम्हाला काय करायचं आहे, फक्त बार बार बघायचं, रिव्हिजन करायचं, काय आहे ते समजून घ्यायचं. ओके, इतक्या जरी गोष्टी कळायला तुम्हाला, तरी पण आहे ना तुम्ही पुढील स्टेजवर जाऊ शकता. ओके, म्हणून म्हणा माझ्यासोबत एकदा, आय कॅन हॅव बीन आस्क्ड, मला विचारला जाऊ शकले आहे. आय कुड हॅव बीन आस्क्ड, मला विचारला जाऊ शकले असते. आय मे हॅव बीन आस्क्ड, मला विचारले गेले असेल. आय माइट हॅव बीन आस्क्ड, मला कदाचित विचारले गेले असेल. आय मस्ट हॅव बीन आस्क्ड, मला विचारले गेले असेलच. आय शुड हॅव बीन आस्क्ड, मला विचारायला पाहिजे होतं. आय वुड हॅव बीन आस्क्ड, मला विचारलं गेलं असतं. आय वुड हॅव बीन आस्क्ड, मला विचारायला पाहिजे होतं. आता बघा, जे पहिलं वाक्य आहे आय कॅन हॅव बीन आस्क्ड, ह्याच्यामध्ये बघा आय म्हणजे मी, त्याचं कन्व्हर्जन झालं मला. ओके, मी, मला एकच आहेत ना. मग हे कसे म्हणतात, मला, तुला, तुम्हाला, त्याला, तिला, त्याला. ओके, आम्हाला, त्यांना, मुलाला, मुलांना. याचं कन्व्हर्जन करता येते ना तुम्हाला, हो की नाही. मीच म्हणते मला, तूच म्हणते तुला, तुम्हीच तुम्हाला, तो त्याला, ती तिला, ते त्याला, आम्ही आम्हाला, ते त्यांना, मुलगा मुलाला, मुले मुलांना. सोपं आहे ना. मराठी येते त्याच्यामुळे तुम्हाला याचं कन्वर्जन करता येते. फक्त याचा सराव किती करता आणि आठवता किती वेळेस, प्रॅक्टिस किती वेळेस करता, त्यावर तुमची फ्लुएन्सी डिपेंड असते. ओके, बघा आता हे 8 वाक्य कसे म्हणतात. सगळ्यात पहिलं आय कॅन हॅव बीन आस्क्ड, मला विचारला जाऊ शकले आहे. हे तर तुम्ही मागे ऐकलेलंच आहे. आता या पूर्ण बाकीच्या 9चे अर्थ कसे बदलतात, तर बघा, सगळ्यात पहिले आता यावेळेस बदलताना मॉडेल जरी बदलायचं नाही, कॅन बदलायचं नाही, इथे बदलायचं आहे तुम्हाला सब्जेक्ट. ओके, आय, यू, यू, ही, शी, इट, वी, दे, बॉय, बॉय. हे बघा, ध्यान द्या, काय बदलायचं आहे. आय, यू, ही, शी, इट, वी, दे, बॉय, बॉय. कारण बाकीचा भाग तर सेम टू सेमच आहे, हो की नाही. बाकीचा भाग सेमच आहे. एक ना, बघा, आयच्या नंतर कॅन हॅव बीन आस्क्ड, कॅन हॅव बीन आस्क्ड, कॅन हॅव बीन आस्क्ड, सर्वकडे सेम आहे, हो की नाही. कॅन हॅव बीन आस्क्ड, कॅन हॅव बीन आस्क्ड, कॅन हॅव बीन आस्क्ड. म्हणून मी म्हणतो तुम्हाला की हे ध्यानात तुझा आणि हे पाठ करायचा. ओके, आय कॅन हॅव बीन आस्क्ड, मला विचारले जाऊ शकले आहे. यू कॅन हॅव बीन आस्क्ड, तुला विचारले जाऊ शकले आहे. यू कॅन हॅव बीन आस्क्ड, तुम्हाला विचारले जाऊ शकले आहे. ही कॅन हॅव बीन आस्क्ड, त्याला विचारले जाऊ शकले आहे. शी कॅन हॅव बीन आस्क्ड, तिला विचारले जाऊ शकले आहे. इट कॅन हॅव बीन आस्क्ड, त्याला विचारले जाऊ शकले आहे. वी कॅन हॅव बीन आस्क्ड, आम्हाला विचारले जाऊ शकले आहे. दे कॅन हॅव बीन आस्क्ड, त्यांना विचारले जाऊ शकले आहे. बॉय कॅन हॅव बीन आस्क्ड, मुलाला विचारले जाऊ शकले आहे. बॉयज कॅन हॅव बीन आस्क्ड, मुलांना विचारले जाऊ शकले आहे. आता या वाक्यांमध्ये सर्व वाक्यांमध्ये काय करायचं माहिती आहे तुम्ही. सगळ्यात पहिलं आय कॅन हॅव बीन आस्क्ड, हे सर्व वाक्य आहे ना एकदा लिहायचं, हे वाक्य लिहायचं. त्याच्यानंतर कॅन हॅव बीन आस्क्ड हे पाठ करायचं, आणि आय, यू, यू, शीट, विदे, बाबा, त्याच्यामध्ये त्याने पूर्ण 10 वाक्य लिहायचा प्रयत्न करायचा. आता लिहू शकता का, लिहून दाखवा बरं. आय कॅन हॅव बीन आस्क्ड आणि बाकीचे पूर्ण 9 अशी एकूण 10 वाक्य लिहा बरं. हो, वहीमध्येच लिहायचं जास्तीत जास्त करून. तुम्ही म्हणले ना वहीमध्ये लिहू शकतो का, हो, वहीमध्येच लिहा. मी फक्त व्हॉट्सअपवर यामध्ये लिहा म्हणतो, कारण ते लगेच तुम्हाला लिहिता येईल, टाईप करता येईल. पण जर वहीमध्ये लिहित असाल, वही असेल बाजूला, तर वहीवर लिहा आणि फोटो काढून मला फोटो सेंड करायचे व्हॉट्सअपवर. ओके, वहीवर लिहिलं तर तुम्हाला काय मिस्टेक होतात ते माझ्याकडे लगेच कळणार, नाही तर तुम्ही कसं लिहू शकता, काय इम्प्रूव्हमेंट्स होत आहेत ते पण.
व्हॉट्सॲपवर तितकं लगेच लवकर कळत नसते. तुमची फक्त मेसेज सेंड करण्याची स्पीड वाढेल. धावा केल्याला का आय कॅन हॅव बीन आस्क्ड, कॅन हॅव बीन आस्क्ड हे सेम राहणार. आयच्या ठिकाणी मग यू लिहायचे, नंतर यू, नंतर ही, शी, इट, वी, दे, बॉय, बॉयज यासारखे पूर्ण 10 वाक्य लिहायचे. ओके. मला इथे दाखवत आहे कोण कोण वाक्य लिहित आहेत ते. जराशे दिवस झालं तब्येतच ठीक नव्हती. तुम्हाला कळा असेल मागे व्हिडिओज पण लावलो होतो मी. ओके. म्हणजे माझी तब्येत ठीक नव्हती, मला क्लासला सुट्टी द्या वाटली. पुन्हा वाटलं तुमचा वेळ वाया जाणार म्हणून व्हिडिओज लावलो होतो. काय अडचण आली नाही ना तुम्हाला? टॉपिक कव्हर झालेच असतील, मी शिकवलो होतो त्यामध्ये. ओके. तर मग बघू द्या. आय कॅन हॅव बीन आस्क्ड नंतर यू, यू, शी, इट, वी, दे, बॉय, बॉयज. करेक्ट. बरोबर बरोबर शालिनी. त्यानंतर सोमनाथ, स्वप्नील. आय कॅन हॅव बीन आस्क्ड यू, यू, ही, शी, इट, वी, दे, बॉय, बॉयज. करेक्ट. बाकीच्यांनी सेंड करा, वहीवर लिहा नाही तर टाईप करा. ओके. बघा याच्या अर्थामध्ये फरक कसा होतो. आय कॅन हॅव बीन आस्क्ड मला विचारल्या जाऊ शकले आहे, विचारल्या जाऊ शकले आहे सेमच राहणार. ओके. बदल कशात होणार तर सब्जेक्टमध्ये. जसं इकडे पण होत आहे कॅन हॅव बीन आस्क्ड सेम राहणार. बदल कशात होणार सब्जेक्टमध्ये. आय मला, यू म्हणजे तू, तर काय म्हणणार तुला. मग तुला विचारल्या जाऊ शकले आहे, सेम टू सेम हो की नाही. यू म्हणजे तुम्ही, मग तुम्हाला विचारल्या जाऊ शकले आहे, बरोबर सेमच. ही म्हणजे तो, मग तोचं काय म्हणणार त्याला, त्याला विचारल्या जाऊ शकले आहे. मग नंतर शी म्हणजे ती, तिला विचारल्या जाऊ शकले आहे. इट म्हणजे ते, त्याला विचारल्या जाऊ शकले आहे. वी म्हणजे आम्ही, आम्हाला विचारल्या जाऊ शकले आहे. विचारल्या जाऊ शकले आहे सगळीकडे सेम आहे, फक्त फरक कुठं होत आहे सब्जेक्टमध्ये हो की नाही. म्हणून यानुसार हे वाक्य आहेत. आय कॅन हॅव बीन आस्क्ड म्हणा, आय कॅन हॅव बीन आस्क्ड मला विचारल्या जाऊ शकले आहे. यू कॅन हॅव बीन आस्क्ड तुला विचारल्या जाऊ शकले आहे. यू कॅन हॅव बीन आस्क्ड तुम्हाला विचारल्या जाऊ शकले आहे. ही कॅन हॅव बीन आस्क्ड त्याला विचारल्या जाऊ शकले आहे. शी कॅन हॅव बीन आस्क्ड तिला विचारल्या जाऊ शकले आहे. इट कॅन हॅव बीन आस्क्ड त्याला विचारल्या जाऊ शकले आहे. वी कॅन हॅव बीन आस्क्ड आम्हाला विचारल्या जाऊ शकले आहे. दे कॅन हॅव बीन आस्क्ड त्यांना विचारल्या जाऊ शकले आहे. बॉय कॅन हॅव बीन आस्क्ड मुलाला विचारल्या जाऊ शकले आहे. बॉयज कॅन हॅव बीन आस्क्ड मुलांना विचारल्या जाऊ शकले आहे. आता बघा कॅनच्या ठिकाणी फक्त कुड लिहायचं आहे. आय कॅन हॅव बीन आस्क्ड होतं, आता आय कुड हॅव बीन आस्क्ड लिहायचं आहे. ओके. आय कॅन हॅव बीन आस्क्ड त्याच ठिकाणी आय कुड हॅव बीन आस्क्ड. कॅनच्या ठिकाणी कुड लिहिलं आहे बघा सर्व ठिकाणी. ओके. मग त्याचप्रमाणे बरोबर इथे बदल होतो. आय कुड हॅव बीन आस्क्डचा अर्थ आहे मला विचारले गेले असते. मग मलाच्या ठिकाणी तुला, मग तुला विचारल्या गेले असते, तुम्हाला विचारल्या गेले असते, त्याला विचारल्या गेले असते, तिला विचारल्या गेले असते, त्याला विचारल्या गेले असते, आम्हाला विचारल्या गेले असते, त्यांना विचारल्या गेले असते, मुलाला विचारल्या गेले असते, मुलांना विचारल्या गेले असते. या प्रकारेच या वाक्यांमध्ये फरक होत असतो. ओके. मग तुम्हाला कळालं पहिल्याच्या वाक्यावरून 10 वाक्य कसे बनतात. मग आता माझ्यासोबत एकदा म्हणून प्रॅक्टिस करा. आय कुड हॅव बीन आस्क्ड मला विचारल्या गेले असते. यू कुड हॅव बीन आस्क्ड तुला विचारल्या गेले असते. यू कुड हॅव बीन आस्क्ड तुम्हाला विचारल्या गेले असते. ही कुड हॅव बीन आस्क्ड त्याला विचारल्या गेले असते. शी कुड हॅव बीन आस्क्ड
तिला विचारले गेले असते इट कुड हॅव बीन आस्क्ड, त्याला विचारले गेले असते वी कुड हॅव बीन आस्क्ड, आम्हाला विचारले गेले असते दे कुड हॅव बीन आस्क्ड, त्यांना विचारले गेले असते बॉय कुड हॅव बीन आस्क्ड, मुलाला विचारले गेले असते बॉयज कुड हॅव बीन आस्क्ड, मुलांना विचारले गेले असते. कळालं? आणि ज्याही विद्यार्थ्यांना वाटत आहे की मी त्यांना बोलण्याची संधी देत नाही, तर मी ज्या वेळेस म्हणतो आता कोण म्हणणार, म्हणलं की लगेच नाव सेंड करायचं. ओके. आता कोणकोणते विद्यार्थी आहे ना जुने आहेत, त्याच्यामुळे त्यांना कळालेलं आहे मी कधी म्हणतो, त्यामुळं मी तसं म्हणलं की लगेच नाव सेंड करत असतात आणि मग त्यांना संधी मिळत असते. ओके. पण त्याच्याशिवाय जर मी आहे ना कोणाला बोला म्हणलो तर गोंधळ होतो क्लासमध्ये. हो की नाही? मी माईक चालू केला की असे एकदाच 10 विद्यार्थी बोलायचा प्रयत्न करतात, त्यामुळे मी तुम्हाला नाव लिहा म्हणत असतो. ओके. तर मग बघा आता कुडवरचे तुम्ही वाक्य लिहिलेले आहेत. कॅन, कुड, आय कॅन हॅव बीन आस्क्ड, आय कुड हॅव बीन आस्क्ड, याचे 10 वाक्य आपण बनलेले आहेत. 10 वाक्य 10 सब्जेक्टच्या मतीने. हो की नाही? पण आता 10 सब्जेक्ट वरच आपल्याला थांबायचं नाही, आपल्याला 140 वाक्य बनवायचे आहेत. मी तुम्हाला 140 कशी वाक्य बनवतात ते सांगणार आहे. सगळ्यात पहिले 40 वाक्य. 40 वाक्य बनवण्यासाठी तुम्हाला 4 वाक्य रचण्याचं एक सूत्र माहीत असलं पाहिजे, जे की आहे 1 2 1 2 3 2 1 2 1 3. ओके. म्हणा 1 2 1 2 3 2 1 2 1 3, 1 2 1 2 3 2 1 2 1 3. पुन्हा म्हणा 1 2 1 2 3 2 1 2 1 3, 1 2 1 2 3 2 1 2 1 3. सोपं आहे की नाही? याच्यामध्ये 1 म्हणजे सब्जेक्ट, 2 म्हणजे मॉडेल ऑफ, 3 म्हणजे नॉट. 1 म्हणजे काय? सब्जेक्ट. 10 सब्जेक्ट आहेत. आय, यू, ही, शी, इट, वी, दे, बॉय, बॉयज. 2 म्हणजे मॉडेल ऑफ. मॉडेल ऑफ कोणता आहे? तर कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, शुड, वुड, आउट टू. कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, शुड, वुड, आउट टू. हो की नाही? आणि 3 म्हणजे नॉट. नॉट म्हणजे नॉट, NOT नॉट. ओके. तो एक शब्द आहे. मग या प्रकारे इथं ते शब्द ठेवायचे आणि वाक्य बनवायचं. मग बघू वाक्य कसे बनतात. 1 2, 1 म्हणजे सब्जेक्ट, या वाक्यातला सब्जेक्ट कोणता आहे? आय. 2 म्हणजे मॉडेल ऑफ, याच्यातला मॉडेल ऑफ कोणता आहे? मे. मग आय आणि मे, आणि 3 म्हणजे नॉट, म्हणजे तिघही कळाले आता. 1 म्हणजे आय, 2 म्हणजे मे आणि 3 म्हणजे नॉट. मग वाक्य बनतात का बघूत. 1 + 2 म्हणजे आय मे आहे का? आय मे आहे. 1 + 2 + 3 म्हणजे आय मे नॉट आहे का? आय मे नॉट. ओके. 2 + 1 2 म्हणजे मे, 1 म्हणजे आय, म्हणजे मे आय, मे आय. 2 + 1 + 3 मे आय नॉट आहे, मे आय नॉट. कळालं? इतक्या सोप्या पद्धतीनं पुढील वाक्य राहिलेलं आहे. तर मग बघा पुढल्या वाक्याकडे ध्यान द्या. हॅव बीन आस्क्ड, हॅव बीन आस्क्ड. ओके. हॅव बीन आस्क्ड, हॅव बीन आस्क्ड. सेम टू सेमच आहे 4 याच्यामध्ये. हो की नाही? म्हणजे काय? तर याच्यामध्ये फरक कुठं होत आहे? तर या पहिल्या 4 मध्येच फरक होत आहे. आय मे नॉट, मे आय नॉट, 1 2 1 2 3 2 1 2 1 3, यानुसारच हे 4 वाक्य आहेत. आणि इथेच नाही तर पूर्ण या 8 वाक्यांमध्ये बी तुम्हाला जर आता दुसऱ्या कोणत्या वाक्याचे जर असे 4 वाक्य लिहायचे, तर फरक फक्त मॉडेल ॲक्झरी मध्ये करायचा आहे. ही 4 वाक्य तुम्हाला माहित आहेत. एकदा लिहा. आय मे हॅव बीन आस्क्ड, व्हॉट्सॲपमध्ये लिहा. आय मे हॅव बीन आस्क्ड, आय मे नॉट हॅव बीन आस्क्ड, मे आय हॅव बीन आस्क्ड, मे आय नॉट हॅव बीन आस्क्ड. लिहिल्या? लिहिलं का? लिहिलं असेल? नाही. लिहा. बरोबर लिहिलं? येस. हेल्पिंग आणि मॉडेल ऑफ दोन्ही पण येतात. आता एक 4 वाक्य लिहिल्यानंतर मे जो शब्द आहे MAY मे, त्या ठिकाणी कॅन लिहा. हे तर मे दिसत आहे तुम्हाला, त्या ठिकाणी तुम्हाला फक्त कॅन लिहायचा आहे. हा मे जो आहे या ठिकाणी
मेच्या ठिकाणी कॅन लिहा. पहिलं वाक्य बनते आय कॅन हॅव बीन आस्क्ड, या प्रकारे. मग या पण ठिकाणी मी आहे तिथेही कॅन लिहा, या ठिकाणी मी आहे त्या ठिकाणी कॅन लिहा, या ठिकाणी मी आहे त्या ठिकाणी कॅन लिहा, आणि पूर्ण 4 वाक्य लिहून दाखवा. सुमित सर, जे आखरीचे वाक्य आहेत बघा, मे आय हॅव बीन आस्क्ड आणि मे आय नॉट हॅव बीन आस्क्ड, क्वेश्चन मार्क द्या तिथे, ते प्रश्न आहे. ओके, या 4 वाक्यांमधले पहिले 2 वाक्य आहेत म्हणून अखेरला फुल स्टॉप द्यायचा आणि आखरीच्या 2च्या अखेरला क्वेश्चन मार्क द्यायचा. ओके, आता याच्यात बदल करा. पहिला वाक्य बनणार आय कॅन हॅव बीन आस्क्ड. दुसरं काय? वैभवी मॅम, तुम्हाला पण सांगतो, अखेरला क्वेश्चन मार्क द्या. एकच आहे का? अरे, दोघांचे उत्तर सेम टू सेम कसं काय दिसत आहेत अक्षरासोबत? इथं मे आणि हॅव मध्ये जरा अशी मिस्टेक आहे, येथे पण मे आणि हॅव मध्ये जरा अशी मिस्टेक आहे. असं कसं का? एकाने लिहायचं, दोघांचा फायदा. नाव लिहित जा तुम्ही, लिहिलेलं की खाली लगेच. ओके, आता वाक्य दिसतील पूर्ण. माझं ध्यान गेलं नाही, मधली जरा स्क्रीन दिसत नाही ना तुम्हाला माझ्यामुळं. आणि क्लास संपला की मला आठवण करून देत जा, तुम्हाला नोट्स सेंड करतो. कधी जर राहिले नोट्स सेंड करणे तर आठवण करून देत जा, कारण तुम्हाला होमवर्क करायचा आहे, प्रॅक्टिस करायची आहे. ओके, आणि क्लास संपला की लगेच पेपर द्या, ज्यांनी दिलं नसेल त्यांनी. आता वाक्य काय म्हणले? आय कॅन हॅव बीन आस्क्ड, आय कॅन नॉट हॅव बीन आस्क्ड, कॅन आय हॅव बीन आस्क्ड, कॅन आय नॉट हॅव बीन आस्क्ड. माइटचे पण सेम टू सेम, आय माइट हॅव बीन आस्क्ड, आय माइट नॉट हॅव बीन आस्क्ड, माइट आय हॅव बीन आस्क्ड, माइट आय नॉट हॅव बीन आस्क्ड. अर्थ कसे बनतात बघा. आय माइट हॅव बीन आस्क्ड, मला कदाचित विचारले गेले असेल. आय माइट नॉट हॅव बीन आस्क्ड, मला कदाचित विचारल्या गेलं नसेल. माइट आय हॅव बीन आस्क्ड, मला कदाचित विचारल्या गेले असेल का. माइट आय नॉट हॅव बीन आस्क्ड, मला कदाचित विचारल्या गेले नसेल का. आता हे जे 40 वाक्य आहेत ना, हे वाक्य लिहा तुम्ही. याचे 40 वाक्य बनवायचे तुम्हाला. या प्रत्येक एका वाक्याचे 10 वाक्य बनवता येतील का तुम्हाला? आय माइट हॅव बीन आस्क्ड चे बनवता येतील, कारण आयला चेंज करायचं आहे. दुसऱ्यामध्ये तिथं पण आय चेंज करायचं आहे, बाकी दुसरं काय नाही. इथे पण आय, माइट, आय हॅव बीन आस्क्ड, माइट यू हॅव बीन आस्क्ड, माइट यू हॅव बीन आस्क्ड, या प्रकारेच बनतात. माइट आय नॉट हॅव बीन आस्क्ड मध्ये पण माइट आय नॉट हॅव बीन आस्क्ड, माइट यू नॉट हॅव बीन आस्क्ड, माइट यू नॉट हॅव बीन आस्क्ड, या प्रकारे. म्हणून आहे ना, तुम्हाला काय करायचं इथे इतकाच बदल करायचा आहे आणि याचे 40 वाक्य बनवायचे. ओके, कळालं? तर मग बघा, एका शिक्षकाने म्हणले, गणिताचे शिक्षक होते, गणिताच्या शिक्षकाने म्हणलेले आहे छोटूला की छोटू, if you found 30 rupees in your right pocket and 20 rupees in your left pocket, what would you have? की छोटू, जर तुझ्याकडे तुझ्या राईट पॉकेटमध्ये, राईट खिशामध्ये 30 रुपये सापडले आणि लेफ्ट मध्ये जर 20 रुपये सापडले, तर तुझ्याकडे किती पैसे असतील? सांगा बरं. छोटून काय म्हणलं की जर तुझ्या राईट खिशामध्ये 30 रुपये असतील तर, आणि लेफ्ट मध्ये जर 20 रुपये असतील तर किती रुपये असतील?
ओके. हुशार विद्यार्थी आहात. तुमच्याकडे 50 रुपये असतील. छोटू खूपच हुशार होता. छोटूने म्हणले, सर माझ्याकडे दुसऱ्या कोणाचा तर पॅन्ट असेल. माझ्याकडे 50 रुपये असू शकणार नाहीत, माझ्याकडे दुसरे कोणाचा पॅन्ट असेल. माझ्याकडे कुठून पैसे येतील, हो की नाही? छोटू हुशार आहे. ओके, नाही तर छोटू गरीब आहे, हो की नाही? आता बघा, तुम्ही जे उत्तर सांगले ते बरोबर आहेत. ओके, जे वाक्य आहेत ते चेक करून बघा, हो की नाही? एक सेकंड ना, या प्रकारे केले की लगेच दिसणार. ठीक आहे, आता वाक्य दिसत असतील तुम्हाला क्लिअर. आता वाचून बघा. ओके, एकदा वाचा तुम्ही आणि कसा बदल होत आहे ते बघा. मी एकदा समजून सांगल्यानंतर आपण सर्व वाक्य म्हणू. ओके, वाचले का? यस टाईप करा वाचल्यानंतर. ओके, आता बघा, ही जी वाक्य आहेत याच्यामधले पहिले जे 4 वाक्य आहेत, आय कॅन हॅव बीन आस्क्ड, आय कॅन नॉट हॅव बीन आस्क्ड, कॅन आय हॅव बीन आस्क्ड, कॅन आय नॉट हॅव बीन आस्क्ड, हे वाक्य तर सेम टू सेम आहेत आणि ते तुम्ही टाईप केलेले आहेत म्हणून तुम्हाला कळाले. याच्यानंतरचे जे वाक्य आहेत 5 ते 14 पर्यंतचे, ते आहेत डब्ल्यू एच क्वेश्चन्स. डब्ल्यू एच क्वेश्चन्स काय असतात, तर हे डब्ल्यू एच वर्डच्या मतीने लिहितात. तुम्हाला 10 डब्ल्यू एच वर्ड पाठ आहेत. लिहा बरं 10 डब्ल्यू एच वर्ड्स. सगळ्यात पहिले कोण लिहून दाखवणार? 10 डब्ल्यू एच वर्ड्स. ओके, मी सांगू का? सगळ्यात पहिलं वॉट येतो, त्यानंतर वॉट टाइम, नंतर ओके, कोण लिहिले सर डब्ल्यू एच वर्ड? डब्ल्यू एच वर्ड जॉईन करता येतात तेच सांगत आहे मी कसे करायचे ते. ओके, करेक्ट, बरोबर. तर मग बघा, वॉट, वॉट टाइम, हाऊ लॉंग, हाऊ ऑफन, वेन, वेअर, व्हाय, विथ हुम, हू, हे डब्ल्यू एच वर्ड इथं जॉईन केले आहेत. याच्या मदतीने आपण डब्ल्यू एच क्वेश्चन तयार केले आहे, प्रश्न तयार केले आहेत. म्हणून इथून बघा, 3च्या नंतर जितके पण वाक्य आहेत ते सगळे प्रश्न आहेत म्हणून आपल्याला क्वेश्चन मार्क आहे, हो की नाही? मग बघा, याच्यामध्ये डब्ल्यू एच क्वेश्चन जे आहेत त्याच्यानंतर बघा, कॅन आय हॅव बीन आस्क्ड, हे 3ऱ्या नंबरचं वाक्य कॅन आय हॅव बीन आस्क्ड ते लिहिलं आहे. म्हणजे 3ऱ्या नंबरचं जे वाक्य असते ना ते डब्ल्यू एच वर्डच्या नंतर लिहायचं. व्हॉट कॅन आय हॅव बीन आस्क्ड, व्हॉट टाइम कॅन आय हॅव बीन आस्क्ड, हाऊ कॅन आय हॅव बीन आस्क्ड, हाऊ लॉंग कॅन आय हॅव बीन आस्क्ड, हाऊ ऑफन कॅन आय हॅव बीन आस्क्ड, वेन कॅन आय हॅव बीन आस्क्ड, वेअर कॅन आय हॅव बीन आस्क्ड, व्हाय कॅन आय हॅव बीन आस्क्ड, विथ हुम कॅन आय हॅव बीन आस्क्ड, हू कॅन हॅव बीन आस्क्ड. इथं फक्त आय लिहायचं नाही, हू जो सब्जेक्ट आहे त्याच्यासोबत आय लिहायचं नाही. ओके, याच्यावरचा क्वेश्चन आला होता वाटते कालच्या पेपरमध्ये. ओके, हू बद्दलचा प्रश्न होता, त्याच्यामध्ये आय लिहिलेला आहे की नाही त्यावरून पण एक प्रश्न होता. तर मग या गोष्टीकडे ध्यान द्या, हू ज्या ज्यावेळी यूज करतात त्यावेळी आय हा सब्जेक्ट लिहायचा नाही. मग बघा, यामध्ये हे जे पूर्ण 14 वाक्य आहेत ना, या 14 वाक्यांमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, या 14 वाक्यांमध्ये काय करायचं आहे तुम्हाला, हे पहिल्यांदा एकदा म्हणायचे आहेत. ओके, माझ्यासोबत म्हणा,
I can have been asked, I cannot have been asked, can I have been asked, can I not have been asked. याच्यामधलं तिसरं वाक्य आहे कॅन आय हॅव बीन आस्क्ड. हे ध्यानात ठेवा. डबल एच वर्ड पहिला आहे व्हॉट, त्याच्या पुढे लिहा कॅन आय हॅव बीन आस्क्ड. वाक्य बनते व्हॉट कॅन आय हॅव बीन आस्क्ड. ओके. नंतर येते व्हॉट टाइम, त्याच्या पुढे लिहा कॅन आय हॅव बीन आस्क्ड. वाक्य बनते व्हॉट टाइम कॅन आय हॅव बीन आस्क्ड. यासारखे बाकीचे बनायचे. हाऊ कॅन आय हॅव बीन आस्क्ड, हाऊ लॉंग कॅन आय हॅव बीन आस्क्ड, हाऊ ऑफन कॅन आय हॅव बीन आस्क्ड, वेन कॅन आय हॅव बीन आस्क्ड, वेअर कॅन आय हॅव बीन आस्क्ड, व्हाय कॅन आय हॅव बीन आस्क्ड, विथ whom कॅन आय हॅव बीन आस्क्ड, हू कॅन हॅव बीन आस्क्ड. जे 10वं वाक्य आहे त्याच्यामध्ये हू सोबत आय यूज करायचं नाही. ओके. हू सोबत आय यूज करायचं नाही. हू कॅन हॅव बीन आस्क्ड येणार डायरेक्ट. ओके. मग पूर्ण वाक्य कसे आहेत? आय कॅन हॅव बीन आस्क्ड, आय कॅन नॉट हॅव बीन आस्क्ड, कॅन आय हॅव बीन आस्क्ड, कॅन आय नॉट हॅव बीन आस्क्ड. आणि पूर्ण 10 डब्ल्यूएच वर्ड्स. कुडवरचे म्हणतो म्हणजे तुम्हाला समजतील. बघा. नो काय झालं? शांत बसा. ओके. क्लासमध्ये डिस्टर्बन्स होते. जर काही प्रश्न नसेल क्लासमध्ये गोंधळ करायचा नाही. ओके. Let me just say this now and from the current one. Okay. आज तुम्हाला दिसलं असेल चांगले. बघा. आय कुड हॅव बीन आस्क्ड, यामध्ये बघा कुड हॅव बीन आस्क्ड यानंतर कुडच्या नंतर नॉट यूज केला आहे. बरोबर सूत्रानुसार 1 2 1 2 3 2 1 2 1 3. ओके. आय कुड नॉट, कुड आय नॉट. त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरचं वाक्य कुड आय हॅव बीन आस्क्ड. वाक्य बनणार व्हॉट कुड आय हॅव बीन आस्क्ड. सर्व 10 ठिकाणी कुड आय हॅव बीन आस्क्डच यूज केलं आहे. त्याच्या पहिले डब्ल्यूएच वर्ड्स आहेत व्हॉट, व्हॉट टाइम, हाऊ, हू लॉंग, हाऊ ऑफन, वेन, वेअर, व्हाय, विथ whom, हू. या पद्धतीने सर्व वाक्य बनवायचे. व्हॉट कुड आय हॅव बीन आस्क्ड, व्हॉट टाइम कुड आय हॅव बीन आस्क्ड, हाऊ कुड आय हॅव बीन आस्क्ड, हाऊ लॉंग कुड आय हॅव बीन आस्क्ड, हाऊ ऑफन कुड आय हॅव बीन आस्क्ड, वेन कुड आय हॅव बीन आस्क्ड, वेअर कुड आय हॅव बीन आस्क्ड, व्हाय कुड आय हॅव बीन आस्क्ड, विथ whom कुड आय हॅव बीन आस्क्ड, हू कुड हॅव बीन आस्क्ड. हे जे आखरीचं वाक्य आहे याच्यामध्ये आय यूज केलं नाही, याच्याकडे ध्यान द्या. ओके. यामध्ये मिस्टेक होणार. सेम टू सेम पुढील 14 वाक्य आहेत. आय मे हॅव बीन आस्क्ड, आय मे नॉट हॅव बीन आस्क्ड, मे आय हॅव बीन आस्क्ड, मे आय नॉट हॅव बीन आस्क्ड. तसंच आय मे नॉट, मे आय नॉट. ह्याच्यामध्ये या पूर्ण 4 वाक्यापैकी तिसऱ्या नंबरचं वाक्य महत्वाचं आहे. मे आय हॅव बीन आस्क्ड, जे की सर्व 10 मध्ये लिहिलं आहे बघा. मे आय हॅव बीन आस्क्ड, हो की नाही. आणि या मे आय हॅव बीन आस्क्डच्या पहिले काय लिहिलं असेल मग? याच्या पहिले लिहिले आहेत डब्ल्यूएच वर्ड्स. काय आहेत? डब्ल्यूएच वर्ड्स. व्हॉट, व्हॉट टाइम, हाऊ लॉंग, ऑफन, वेन, वेअर, व्हाय, विथ whom, हू. आखरीचं जे वाक्य आहे त्यामध्ये सब्जेक्ट नाही. ओके. पुन्हा बार सांगत आहे प्रत्येक वाक्यामध्ये. वाक्य बनतात आय मे हॅव बीन आस्क्ड, आय मे नॉट हॅव बीन आस्क्ड, मे आय हॅव बीन आस्क्ड, मे आय नॉट हॅव बीन आस्क्ड, व्हॉट मे आय हॅव बीन आस्क्ड, व्हॉट टाइम मे आय हॅव बीन आस्क्ड, हाऊ मे आय हॅव बीन आस्क्ड, हाऊ लॉंग मे आय हॅव बीन आस्क्ड, हाऊ ऑफन मे आय हॅव बीन आस्क्ड, वेन मे आय हॅव बीन आस्क्ड, वेअर मे आय हॅव बीन आस्क्ड, व्हाय मे आय हॅव बीन आस्क्ड, विथ whom मे आय हॅव बीन आस्क्ड, हू मे आय हॅव बीन आस्क्ड. जे म्हणजे काय रॅमिंग वर्ड्स. आता हे जे रॅमिंग वर्ड्स आहेत ना हे खूप महत्त्वाचे आहेत. मी एकदा तुम्हाला म्हणतो, तुम्ही याला 4 रेघीच्या वहीवर लिहायचं. ओके. कशावर लिहायचे? 4 रेघीच्या वहीवर. याला विसरू नका. खूप जण 4 रेघीची वही यूज करत नाही. कस का? लाज वाटते? बघा, तुम्हाला महान बनायचं आहे ना तर मग सगळ्यात पहिले लहान बनावं लागते. ठीक आहे. तर मग आता एकदा मी म्हणतोय ते हे शब्द त्याच्याकडे ध्यान द्या. बी डबल ई बी म्हणजे मधभाषी. ओके. एल डबल ई लीड, डब्ल्यू डबल ई व्ही, पी डबल ई पी, टी डबल ई टी, एफ डबल ई फी, जी एच डबल ई घी, सी एस डबल ई सी, के एच डबल ई घी खी आणि वाय डबल ई एस यीस. ओके. यस. तर मग यासारखे हे शब्द आहेत. यांना तुम्ही पाठ करायचं आणि काय याच्यामध्ये तुम्हाला अडचण वाटली तर मला विचारायचं. ठीक आहे. तुम्हाला व्हॉट्सॲपवर मी सेंड करतो याचा PDF. क्लास एंड झाला की सेंड करतो याचा PDF. चिंता करू नका. ओके. कसं असते, मी याच्यामध्ये तुम्हाला रिडल सांगत असतो, वाक्यरचना सांगतो, प्रश्न विचारतो आणि या नोट्समध्ये त्याचे उत्तर आहे. मग जर मी तुम्हाला PDF सेंड केलो तुम्हाला उत्तर लगेच कळतील ना. आणि मग काय म्हणतात त्याला हे राहणार का तुम्हाला असं एक्सपेक्टेशन्स काय सांगतील कडे सर. ओके. आश्चर्य तुम्ही व्हाल का? नाही ना, कारण तुमच्याकडे लगेच उत्तर असतील, तुम्ही बघून टाकाल. मजा राहत नसते. ओके. स्पॉयलर्स चांगले नसतात. कोणाला आवडतात का? मला आता आवडत नाहीत बघा. आता बघा
त्याच्यानंतर आपण आता वाक्याची प्रॅक्टिस करू. ओके, म्हणजे की जे वाक्य म्हणत आला त्याच्या पुढील वाक्य आता जे की आहे आय माइट हॅव बीन आस्क्ड. याचे 10 वाक्य कसे बनते, 4 वाक्य कसे बनतील? आय माइट हॅव बीन आस्क्ड, आय माइट नॉट हॅव बीन आस्क्ड, माइट आय हॅव बीन आस्क्ड, माइट आय नॉट हॅव बीन आस्क्ड. हे तुमचा होमवर्क आहे, 40 वाक्य करायचे. आता बघा याचे 14 वाक्य कसे बनतात बघा, उरलेले 10. तिसऱ्या वाक्याच्या समोर WH वर्ड्स लावायचे. कशाच्या समोर? तिसऱ्या वाक्याच्या समोर. या तिसऱ्याच्या समोर कोण लावायचे? WH वर्ड्स. आखरीचा जो शब्द आहे हू, याच्यासोबत कधी सब्जेक्ट यूज करायचा नाही. हे 2 रूल ध्यानात ठेवा, तुम्हाला पूर्ण वाक्य बनवता येतात. What might I have been asked? What time might I have been asked? How might I have been asked? How long might I have been asked? How often might I have been asked? When might I have been asked? Where might I have been asked? Why might I have been asked? With whom might I have been asked? Who might have been asked? ओके, या प्रकारे याची 14 वाक्य बनतात. पुढे बघूत आता मस्ट वरचे. I must have been asked, I must not have been asked, must I have been asked, must I not have been asked. Okay, then what must I have been asked, what time must I have been asked, how must I have been asked, how long must I have been asked, how often must I have been asked, when must I have been asked, where must I have been asked, why must I have been asked, with whom must I have been asked, who must have been asked. कळालं? Did you understand? यानंतर मग आता तुम्हाला काही पण प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता. मी माईक चालू करणार आहे. ओके, एक सेकंड. लेट मी जस्ट ॲड द स्टुडंट्स ऑल्सो. काय आहे का विचारा. काय प्रश्न आहेत आतापर्यंत जे सांगलो त्याच्यामध्ये काय कळालं नाही तुम्हाला? विचारा. माईक चालू केलो मी, केलो ना? हो. कोणाला काय प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. नाही म्हणून चालू करू नका बरं का. असेल तर विचारा तुम्ही. ओके, ओके. काय प्रश्न नाहीत वाटतं तुम्हाला? तर आपण आता पुढील टॉपिककडे जाऊ सरळ. ओके, ठीक आहे. कोणाला काही प्रश्न असेल तर आता बोलू नका तुम्ही. तुम्हाला मी वेळ देतो त्या वेळेमध्ये बोलायचं असते. ठीक आहे. जर आलाच प्रश्न तर मग वहीवर लिहून घ्या, मला व्हॉट्सअपवर सेंड करा तुम्ही. ठीक आहे. प्रश्न आला की वहीवर लिहून घ्यायचं, नंतर आपल्याला ध्यानात राहत नसतो. आता बघा पुढील वाक्य बनवून. शुड वरच आहे. आय शुड हॅव बीन आस्क्ड. याचे पहिले 4 असे बनतात. आय शुड हॅव बीन आस्क्ड, ओ व्हॉट हॅपन, आय शुड नॉट हॅव बीन आस्क्ड, शुड आय हॅव बीन आस्क्ड अँड शुड आय नॉट हॅव बीन आस्क्ड. या प्रकारे 4 बनतात. या ठिकाणी प्रिंट मिस्टेक झाली आहे, सॉरी टायपिंग मिस्टेक झाली आहे. प्रिंटच झालं आहे नाही, टायपिंग मिस्टेक झाली आहे. या ठिकाणी शूड लिहायला पाहिजे, SHOULD शूड. ओके, यस स्मॉल काढायचं इथं. ठीक आहे, याच्याकडे ध्यान द्या तुम्ही. इथं माईट नाही शूड आहे. पुन्हा सांगतो, माईट नाही शूड आहे इथे. मग बघा याची 4 वाक्य बनतात. आय शुड हॅव बीन आस्क्ड, आय शुड नॉट हॅव बीन आस्क्ड, शुड आय हॅव बीन आस्क्ड, शुड आय नॉट हॅव बीन आस्क्ड, व्हॉट शुड आय हॅव बीन आस्क्ड, व्हॉट टाइम शुड आय हॅव बीन आस्क्ड, हाऊ शुड आय हॅव बीन आस्क्ड, हाऊ लॉंग शुड आय हॅव बीन आस्क्ड, हाऊ ऑफन शुड आय हॅव बीन आस्क्ड, व्हेन शुड आय हॅव बीन आस्क्ड, where should I have been asked, why should I have been asked, with whom should I have been asked, who should I have been asked. ओके, आता मग बघा शूडच्या नंतर काय ते सांगा बरं मला. टाईप करून पाठवा. शूडच्या नंतर काय ते कोणाकोणाला येईल बघूत. ओके ना, आन्सर मी कोण मला उत्तर देऊ शकेल. शूडच्या नंतर काय ते शूड शूड वेट सेकंड. बरोबर, वूड येते. ओके, शूडच्या नंतर येत असतो वूड. वूडवरचे वाक्य सांगण्याच्या पहिले एक वाक्य सांगतो तुम्हाला की तुम्ही आजच
आपला जे यूट्यूब चॅनल आहे तुमच्या मित्रांना पाठवा आणि त्यांना सबस्क्राईब करा म्हणा. ओके, का म्हणायला माहिती आहे, कारण आता 3 सबस्क्रायबर झाले की 2000 बनतात. कसं असं 1000 अंक खूप वेळ झाला, आता 2000 म्हणजे असा नवीन अंक वाटते ना, हो की नाही. मग मित्रांना पाठवा तुमच्या, आजच संध्याकाळी पाठवून टाका त्याला, म्हणा अरे सबस्क्राईब कर म्हणा. 3 जरी मिळाले ना तर 2000 होऊन जातात. आनंद होतो मला. उद्या तुम्हाला एक मस्त चांगला जोक सांगतो. ओके, तर बघा वूडवरचे वाक्य सांगतो. आय वुड हॅव बीन आस्क्ड, याचे पहिले 4 बनतात. आय वुड नॉट हॅव बीन आस्क्ड, वुड आय हॅव बीन आस्क्ड, वुड आय नॉट हॅव बीन आस्क्ड. ओके, नंतर 10 कसे बनतात, WH वर्डचा यूज करून. ओके, तर मग बघा, what would I have been asked, what time would I have been asked, how would I have been asked, how long would I have been asked, how often would I have been asked, when would I have been asked, where would I have been asked, why would I have been asked, with whom would I have been asked, who would I have been asked. ओके, कळालं तुम्हाला. तुम्हाला हे वाक्य लिहायचेत वहीवर, 140 नाही 14 वाक्य लिहायचे, पण 14 वाक्य लिहायचे, प्रॅक्टिस करायची, म्हणायचीत वाक्य. ओके, याच्यानंतर मग बघा आउट टू येते. हे याच्यामध्ये खूप जणांची चूक होते, म्हणून बघा हे वाक्य आणि 4 वाक्य टाईप पण करा. आय आउट टू हॅव बीन आस्क्ड, आय आउट नॉट टू हॅव बीन आस्क्ड, आउट आय टू हॅव बीन आस्क्ड, आउट आय नॉट टू हॅव बीन आस्क्ड. इथं टू डबल झालेलं आहे, हे रॉंग आहे. ओके, टू हॅव बीन हे उरलेला भाग आहे असं ध्यानात ठेवायचं. आणि मी जे सूत्र स्टार्टिंगला सांगलो तुम्हाला क्लासमध्ये समजून सांगलेलं आहे, त्याच्या मदतीनं 4 वाक्य बनवायचे. तर टाईप करा बरं हे 4 वाक्य तुम्ही व्हॉट्सॲपवर, हे 4 वाक्य व्हॉट्सॲपवर टाईप करा. करता टाईप सर्वांनी. बरोबर, तर मग बघा बरोबर आहे, हे 4 वाक्य आहेत, तुम्ही बरोबर टाईप केले. ओके, मी स्क्रीनवर दाखवले त्याच प्रकारे टाईप करायचं, काहीच फरक करायचा नाही. फक्त जे टाईप करू नका म्हणलो ते करायचं नाही. इथं 2 डबल आले आहे, ते 2 ला डबल टाईप करायचं नाही. ओके, आता मग याच्यानंतर मग बघा, व्हॉट आउट टू हॅव बीन आस्क्ड, what time out to have been asked, how out to have been asked, how long out to have been asked, how often out to have been asked, when out to have been asked, where out to have been asked, why out to have been asked, with whom out to have been asked, who out to have been asked. ओके, आता ज्या ज्या ठिकाणी मिस्टेक झाल्या ना त्यांना मला एकदा टिक करू द्या नोट्सपासून, नोट्समधून, म्हणजे की पुढच्या बारला मला हे टॉपिक तुम्हाला जेव्हा समजून सांगायचं असेल तेव्हा आहे पुन्हा मिस्टेक येणार नाहीत ना. बघा आउट टू मध्ये इथे 2 डबल झालेलं आहे. ओके, हे एकदा कट केलं. आउट आय टू हॅव बीन आस्क्ड, करेक्ट. त्याच्यानंतर मग पहिले कुठे मिस्टेक होती, त्याच्यामुळं असं असते जेव्हा सांगलं तेव्हा लगेच टिक करून घ्यायचं. आय वुड हॅव बीन आस्क्ड, आय वुड नॉट, वुड आय नॉट. ओके, शूड मध्ये होते ना, हां या ठिकाणी शूड टाईप करायचं या. ओके, करेक्ट. आता मग बघा, तर या प्रकारे पूर्ण वाक्य बनतात. याच्यानंतर मग आता तुम्हाला आहे ना एक मला कन्व्हर्सेशन सांगायचं आहे, हे आहे ना तुम्ही माझ्यासोबत प्रॅक्टिस करायचं. द टायटल ऑफ टुडेज कन्व्हर्सेशन इज चूजिंग अ टाइम टू मीट. सो लेट्स स्टार्ट. In this conversation there are two peoples, A and B. So then let's start with A. Jennifer, would you like to have dinner with me? Yes, that would be nice. When do you want to go? Is today okay? Sorry, I can't go today. How about tomorrow night? Okay, what time? Is 9 p.m. alright? I think that's too late. Is 6 p.m. okay? Yes, that's good. Where would you like to go? The Italian restaurant on the 5th Street. Oh, I don't like that restaurant. I don't want to go there. How about the Korean restaurant next to it? Oh, okay, I like that place.
बघल्या या प्रकारे एक कन्व्हर्सेशन आहे. याच्यावर तुम्ही स्वतःचा व्हिडिओ बनवा. ठीक आहे. प्लीज मेक व्हिडिओ ऑन दिस कन्व्हर्सेशन. पुन्हा मी सांगत आहे, कृपया याच्यावर एक व्हिडिओ बनवा, कारण हे संभाषण आपण इथं शिकत आहे. कन्व्हर्सेशन कसे बनवायचे त्याबद्दल शिकता. तुम्ही स्वतःहून ज्या वेळी याच्यावर व्हिडिओ बनणार तेव्हा तुम्हाला याच्यामध्ये कळणार की तुमच्या मिस्टेक्स काय आहेत. ओके. आणि माझ्या मिस्टेक नाही, तुम्हाला तुमच्या मिस्टेक सुधारायच्या आहेत. ओके. मी काय कोणत्या प्रकारे म्हणत आहे त्याच्याकडे ध्यान द्या आणि त्या प्रकारे तुम्ही पण म्हणायला लागा. ठीक आहे. तर मग बघा, आता एक रिडल देतो तुम्हाला, ती सॉल्व्ह करून दाखवा मला. आय स्क्रीम, यू स्क्रीम, वी ऑल स्क्रीम, व्हॉट स्क्रीम, फॉर व्हॉट? आय स्क्रीम, मी स्क्रीम करतो, मी ओरडतो. यू स्क्रीम, तू स्क्रीम करतोस, तू ओरडतोस. ओके. कशासाठी पण? आय स्क्रीम, यू स्क्रीम, वी ऑल स्क्रीम, आपण सगळे स्क्रीम करता, आपण सर्व ओरडता. फॉर व्हॉट? कशासाठी? आय स्क्रीम, यू स्क्रीम, मी स्क्रीम करतो, यू स्क्रीम, तू स्क्रीम करतोस, आपण सर्व स्क्रीम करता. कशासाठी? हे रायमिंग मध्ये आहे बरं का. याच्या कशात आहे? रायमिंग मध्ये. सांगा बरं कोणाला येईल बघूत आपण. याची रायमिंग सांगता येणार? आय स्क्रीम, यू स्क्रीम, वी ऑल स्क्रीम, फॉर व्हॉट? ठीक आहे. इच्छा, विशेष. एनिथिंग एल्स? ठीक आहे, मी सांगतो आता उत्तर, ध्यान द्या. ठीक आहे. तर मग बघा, याचं उत्तर आहे आईस्क्रीम. ओके. आता बघा, मला आईस्क्रीम पाहिजे असेल तर काय म्हणतो? आईस्क्रीम. ओके. काय म्हणतो? आईस्क्रीम. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काय म्हणणार? आईस्क्रीम. सगळ्यांना कुणालाही पाहिजे असेल तर काय म्हणणार? आईस्क्रीम. सगळेच आईस्क्रीम म्हणणार ना, हो की नाही? म्हणून याचं उत्तर आहे आईस्क्रीम. ठीक आहे. मी आईस्क्रीम करतो, तुम्ही आईस्क्रीम स्क्रीम करता, सगळे स्क्रीम करत असतात. कशासाठी? आईस्क्रीमसाठी. आईस्क्रीम, आईस्क्रीम एकदाच म्हणलं की आईस्क्रीम होते, हो की नाही? याच्या उच्चाराकडे आहे, म्हणलं होते की नाही? आता बघा, आता आपण डिक्शनरीकडे बघू. डिक्शनरी मधले जे 10 वाक्य आहेत तुम्हाला पाठ करायचे, 10 शब्द पाठ करायचे आहेत. ओके. ते आहेत: आय स्टोर ओल्ड फर्निचर इन द गोडाऊन, आय फिक्स द लीक इन द पाईप, आय क्लिअर द डेब्रिस फ्रॉम द बॅकयार्ड, आय यूज अ क्रॉक टू सर्व सोप. ओके. आय यूज अ क्रॉक टू सर्व अ soup, I rent an apartment in the city, I climb the ladder to clean the roof, I vacuum the carpenter every week, I relax in the easy chair after work, I set the dining table for dinner, I organize my books on the table. या प्रकारे याचे 10 वाक्य बनतात. जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे. आता एक तुम्हाला गोष्ट सांगतो, ही गोष्ट सर्वांनी ध्यान द्यायचं. डोंट स्क्रीव ओव्हर युअर फ्रेंड्स, म्हणजे तुमच्या मित्र असतात ना, त्यांना धोका द्यायचा नाही. Vijay and Raju were friends. One day, while on a holiday exploring a forest, they saw a bear coming towards them. Naturally, they were both frightened. So Raju, who knew how to climb trees, climbed one quickly. He didn't spare thought for his friend who had no idea how to climb. विजय आणि राजू हे मित्र होते. काय होते? हे मित्र होते. एका दिवशी काय झालं माहिती आहे का? ते दोघं जण आहे ना, एका जंगलामध्ये आहे ना फिरत होते. फिरताना मग त्यांना एक हसवल दिसला पुढे. मग दोघे भिल्यानंतर मग जेव्हा राजूला माहित होतं कसं झाड चढायचं, त्यानं काहीच न विचार करता लगेच झाडावर चढला. त्यानं एका क्षणासाठी त्याच्या मित्राचा विचार केला नाही, ज्याला की झाडावर चढायचं माहित नव्हतं. ओके. Vijay thought for a moment. He had heard that animals don't attack dead bodies, so he fell to the ground and held his breath. The bear sniffed him, thought he was dead, and went on its way. Raju, after he climbed down from the tree, asked Vijay, "What did the bear whisper in your ears?" Vijay replied, "The bear asked me to keep away from friends like you." विजयनं विचार केला, आता मी काय करू? नंतर विजयला आठवलं की अरे, जे प्राणी असतात ते मेलेले आहे ना बॉडीजला खात नसतात. मग लगेच विजय आहे ना जमिनीवर पडला आणि त्याचा श्वास रोखला. हसवल आला, त्याला वास घेतला आणि हसवलला वाटलं की हा मेलेला आहे, म्हणून हसवल पुढे निघून गेला. राजू बघला वरून, त्याच्या कानापाशी हसवल होता म्हणून आला राजू खाली. आणि नंतर आता हसवल गेलेला आहे. ओके. म्हणून जरासं त्यानं खुश होता राजू. त्यानं मग हसत हसत म्हणला विजयला, काय रे त्या हसवलनं काय म्हणलं तुझ्या कानात?
असं मजाकमध्ये त्यानं म्हणला होता. पण विजयनं म्हणलं त्याला की मला हसवलनं सांगलेलं आहे की तुझ्यासारख्या मित्रांपासून दूर राहायचं म्हणून. ठीक आहे. म्हणजे काय असते, तुम्ही इंग्रजीची प्रॅक्टिस करता, तुम्ही खूप मेहनत करता, तुम्ही प्रामाणिकपणे मेहनत करता, आणि जर कोणता मित्र जर तुम्हाला आहे ना रोखत असेल, कोणता मित्र जर तुम्हाला मध्येच येऊन परेशान करत असेल, तर तशा मित्रापासून दूर राहायचं. ठीक आहे. जो मित्र तुम्हाला अभ्यास करण्यासाठी मदत करतो तो खरा मित्र असतो. ओके. जो तुम्हाला आहे ना त्याच्यापासून दूर नेतो तो मित्रच नसतो, पहिली गोष्ट. ठीक आहे. मित्र मदतीसाठी असतात, रोखण्यासाठी नाही. मग ते कोणतीही गोष्ट असतो त्याच्यामध्ये मदत करता आली पाहिजे, आणि त्याच्यातल्या त्याच्यात कोणत्याही गोष्टीमध्ये मदत करणारा मित्र असतो. मग मित्रामध्ये दोन डिव्हिजन बनतात, एक चांगला मित्र, एक खराब मित्र. मग चांगल्या गोष्टीमध्ये मदत करणारा चांगला मित्र असतो, खराब वाईट सवय लावून देणारा वाईट मित्र असतो. ओके. म्हणून आई वडील काय म्हणतात, चांगला मित्र ठेव, चांगला मित्र. ओके. त्याच्यामध्ये मित्र हा शब्द येतो. मग चांगल्या गोष्टी आपल्याला त्यांना ठेवण्यासाठी मदत करत असतो, तो असतो चांगला मित्र. मग तशा मित्रांना तुमच्या जवळ ठेवत जा, हेच मला सांगायचे. त्यातल्या त्यात सांगतो, आपलं चॅनल आहे त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा. सांगलो की नाही, होमवर्क काय, आपला जो व्हिडिओ आहे ना तो सेंड करा, तुमच्या मित्रांना सांगाचाच, कोणत्याही मित्राला सेंड करा आणि त्याला म्हणा आज सबस्क्राईब करून टाक म्हणा. ओके. मला बघायचं झोपण्याच्या पहिलं 2000 सबस्क्रायबर झाले, तुम्हाला उद्या एक खूप चांगली स्टोरी सांगतो. ओके. स्टोरी म्हणजे जोक सांगतो. सो वन्स अगेन थँक फॉर अटेंडिंग टू दिस क्लास. बाय, हॅव नाईस डे, सी यू इन द नेक्स्ट क्लास. टाटा. ओके.